आणि माझे गुरुजी शेखरजी गांडेकर सर यांना वंदन करून मी माझा विषय ओवा या विषयाची माहिती सांगणार आहे. ओव्याची पानं ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असतात. या जाड व मांसल पानांचा उपयोग पचन सुधारण्यासाठी, सर्दी खोकल्यात आराम मिळवण्यासाठी आणि खमंग भजी बनवण्यासाठी केला जातो. घरात ओव्याचे रोप लावणे अतिशय सोपे असून ही पाने अनेक घरगुती उपायांसाठी उपयोगी पडतात. आरोग्यासाठी याचे खूप फायदे असतात. पोटात गॅस किंवा दुखत असल्यास ओव्याची पाने चघळल्याने किंवा त्यांचा रस घेतल्यास त्वरित आराम मिळतो. लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्दी खोकला झाल्यास ओव्याच्या पानांचा काढा किंवा रस दिल्यास कफ सुटण्यास मदत होते. ही पाने नैसर्गिक रीतीने डिटॉक्स करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. ओव्याची पाने चघळल्याने किंवा त्यांचा रस घेतल्याने पोटदुखी, गॅस, पोटफुगे आणि बद्धकोष्ठता दूर होते. ओव्याची पाने 7 ते 8 पाण्यात उकळून ते पाणी पिल्यास सर्दी, खोकला आणि दम्यासारख्या श्वसनाच्या त्रासांमध्ये आराम मिळतो. ओव्याच्या पानांमध्ये फायबर आणि कमी कॅलरीज असल्यामुळे चयापचय वाढून चरबी कमी होण्यास मदत होते. ओव्याच्या पानांमधील गुणधर्म शरीराची ताकद वाढवून जंतू संसर्गापासून संरक्षण करतात.